ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या मनामध्ये अनेक शंका येणारच, अनेक प्रकारचे विविध प्रकारचे प्रश्न देखील उद्भवणारच. परंतु प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यक्तीला मिळतेच असं नाही. काही प्रश्न पटकन सोडवले जातात, काही प्रश्न कोड्यातच राहतात आणि मनुष्याचं आयुष्य जणू काही कोडं बनून राहत असते. आणि कधी कधी शंकेतून त्या मनुष्य त्यातून बाहेर निघत नाही. त्याचा अर्थ असा नाही की मनुष्याचं आयुष्य संपलेलं आहे, मनुष्याच्या आयुष्याला काहीच अर्थ उरलेला नाही असं नाही. तर या प्रश्नापेक्षा आणि शंखापेक्षाही मनुष्याचं आयुष्य फार महत्वाचं आहे. सर्वात जगात महत्वाची गोष्ट म्हणजेच स्वतःला समजून घेणे आणि जे काही आहे त्यामध्ये समाधानी राहणे हे फार महत्वाचं आहे. आणि पुष्कळ वेळेला आपण ते करत नसतो. वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा आपलं उत्तरही मिळत नसते तेव्हा आपण मात्र हताश होत असतो, निराश होत असतो, संपूर्ण आयुष्य संपल्यासारखं असं वाटत असते. परंतु तसं नाही. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर हेच दृश्य दिसत आहे. काही लोक म्हणजेच जे प्रभू येशूच्या विरुद्ध होते, शास्त्री आणि फरीसी, हे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे एका प्रश्न घेऊन येतात. आणि तो प्रश्न असा की कुठल्या अधिकाराने तुम्ही या देवळामध्ये, मंदिरामध्ये लोकांना शिक्षण देत आहात? तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे? हा प्रश्न नक्कीच त्याच्या मनामध्ये उद्भवलेला होता, शंका होती. पण त्याहीपेक्षा जास्त त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आवडलेलं नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्त जणू काही त्यांच्या जीवनामध्ये एका खडकाप्रमाणे होता, एका अडथळ्याप्रमाणे होता. आणि या अडथळ्याला जेवढ्या लवकर बाहेर काढलं जाईल तेवढं चांगलं होईल, उत्तम होईल अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून एका प्रश्नाद्वारे ते लोकांना भडकवत होते की याला कोणीच अथॉरिटी दिली नाही, अधिकार दिला नाही. जेव्हा आपल्याला एखादा व्यक्ती आवडत नसतो तेव्हा त्या व्यक्तीने कितीही कार्य केले तरी आपण त्या व्यक्तीवर ते बोट दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या माणसामध्ये आपण काही ना काही वाईट गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यावर ते दोषारोप लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या ठिकाणी असेच दृश्य झालेलं आहे. शास्त्री आणि फरीसी, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काही अडथळा त्यांना दिसत नाही, काही दोष लावण्यासारखं त्याला दिसत नाही. आणि म्हणूनच ही एक सुवर्ण संधी साधून ते प्रश्न प्रभू येशू ख्रिस्तासमोर ठेवत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना कोड्यातच ठेवत आहे, त्यांना प्रश्नाचं उत्तर देत नाही. परंतु त्यांना सांगत आहे, मला सांगा की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गातून आलेला आहे की मानवा रूपाने आलेला आहे, मानवी रूपाचा आहे? कारण ह्या गोष्टी, हा प्रश्न विचारल्यानंतर हे शास्त्री आणि फरीसी पेचात पडतात. जर स्वर्गातील सांगितलं तर प्रभू येशू ख्रिस्त सांगेल मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? जर एखादा मनुष्य रूपाने आलेला आहे असं सांगितलं तर लोक त्याला मारतील. कारण लोकांसाठी बाप्तिस्मा करणारा योहान हा एक पवित्र होता, देवाचा पाठवलेला संदेश होता. आणि म्हणून ते काहीच उत्तर देत नाही. आणि दोघेही देखील प्रभू येशू ख्रिस्त त्यांना उत्तर देत नाही आणि शास्त्री फरीसी देखील प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर देत नाही. दोघेही देखील आपलं जीवन त्या कोड्यामध्ये ठेवतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगत आहे की आपण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडथळा आणण्यापेक्षा, एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी वाईट गोष्टी पाहण्यापेक्षा आपण जे चांगली गोष्ट आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि केवळ पाहण्याचाच प्रयत्न केला पाहिजे नाही तर त्या व्यक्तीला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं कार्य करत असते ते चांगलं कार्य नक्कीच इतरांना चांगुलपणाकडे घेऊन जात असते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य हा फार चांगलं होतं, वाईट नव्हतं. परंतु शास्त्री फरीसी मात्र वेगवेगळ्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की आपण आपल्या जीवनामध्ये समाधानी असलो पाहिजे. जी व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये समाधानी असते त्या व्यक्तीला त्याच्यावरती कुठल्याही प्रश्नाचा असर पडत नसतो. त्या व्यक्ती त्या शंकेतून बाहेर असते. ती व्यक्ती स्वतःमध्ये समाधानी असते, आनंदी असते आणि दुसऱ्यांचं ती हीच साधत असते. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये ती ढवळाढवळ करत नसते. पण जी व्यक्ती स्वतःमध्ये समाधानी नसते, जी व्यक्ती दुःखातून जात असते, ज्या व्यक्तीला स्वतःच्या शंकेचं निराकरण झालेलं नसते, ती व्यक्ती मात्र इतरांच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत असते, इतरांच्या जीवनामध्ये अडथळा बनण्याचा प्रयत्न करत असते. ज्याप्रमाणे शास्त्री आणि फरीसी हे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत आहे. आणि ढवळाढवळ करणारा व्यक्ती, अडथळा आणणारा व्यक्ती स्वतःचं जीवन नष्ट करत असतो. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने जीवन दिलेलं आहे. आपल्या प्रत्येकाचं जीवन आपल्या हातामध्ये आहे. ते जीवन आनंदाने
समाधानीपणा कसे जगता येईल त्यावरती आपण मनन चिंतन करूया आणि चांगले जीवन जगण्यासाठी आणि इतरांना त्याच्या चांगुलपणाविषयी ॲप्रिशिएट करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी पवित्र आत्म्याकडून सामर्थ्य मागूया. आमेन.